हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे 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 जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम हरे जय 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 राम हरे जय जय राम हरे जय जय राम जय 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 राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय 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 राम कृष्ण रूप पाहता लोचने सुख झाले वो साजनी रूप पाहता लोचने झाले वो साजनी रूप पाहता लोचने झाले हो साजने रूप पाहता लोचने झाले हो साजने तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर
यादसाठी देवा तुझी चरण सेवा साधावया साधावया तुझी चरण सेवा घेईन मी जन्म यादसाठी देवा तुझी चरण सेवा साधावया तुझी चरण सेवा साधावया हरनाम कीर्तन संतांचे पूजन झाली लोटांगण महाद्वारी झाली लोटांगण महाद्वारी हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घाले लोटांगण महाद्वारे घालू लोटांगण महाद्वारे आनंदी निर्भय सफल के ठाई रे सुख दुखा नाही चाड आमा सुख दुखा नाही चढामा चढामा आनंदी निर्भर असो फलतेताई सुख दुःखा रागी ताड सुख दुःखा रागी ताड ताड कसायास न करे न धरी आस होईन उदास सर्व भावे होईन उदास सर्व भाव आणि कसायास न करी न धरी आस होईन उदास सर्व भावे होईन उदास सर्व भावे मोक्षाम्मा घरी कामारे घे दासी होय सांगू तैसे तुका म्हणे होय सांगू तैसे तुका मोक्षामा घरी कामारी दासी होय सांगू ऐसे तुका म्हणे होय सांगू ऐसे तुका म्हणे खाली लोटांगण महाद्वारे खाली लोटांगण महाद्वारे हरे विठोबार कुमार जय विठोबार हरि जय कुमार कुमार हरि जय कुमार कुमार हरि 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 जय ठोबार कुमार हरि जय विठोबार कुमार हरि जय ठोबार कुमार ठोबार कुमार ठोबार कुमार घेईन जन्म घेईन मी जन्म जन्म यासाठी देवा 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 घेईन मी तुझे चरण से वसावया तुझे चरण से वसावया साधवया हरि नाम कीर्तन हरि नाम कीर्तन
कीर्तन हरिनाम कीर्तन हे गान संतांचे पूजन संतांचे पूजन हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घाली लोटांगण महाद्वारी गाले लोटांगण महाद्वारी घाले गाली लोटांगण गाले गाले लोटांगण गाले गाले लोटांगण गाले लोटांगण गाले लोटांगण गाले लोटांगण महाद्वारी घालू लोटांगण महाद्वारी घालू लोटांगण लोटांगण महाद्वारी घालू लोटांगण लोटांगण घालू लोटांगण घालू लोटांगण घालू लोटांगण महाद्वारी भगवान गाल लोटांगण महाद्वार महाद्वार हरिनाम
कीर्तन हरि नाम कीर्तन हरि नाम घेईन मी जन्म याजसाठी देवा तुझी चरण सेवा साधावया हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालीन लोटांगण महाद्वारी आनंदे निर्भय असो भलते ठाई सुख दुःखा नाही चाड आम्हा हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालीन लोटांगण महाद्वारी अनेक सायास नकरी नधरी आस हुई न उदास सर्व भावी हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालीन लोटांगण महाद्वारी मोक्ष आमाघरी मोक्ष आमाघरी मोक्ष आमाघरी मोक्ष आमाघरी कामारी गेदासी होय सांगवासी तुका म्हणे हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालीन लोटांगण महाद्वारी वीणा पुस्तकधारयने मभयदां जड्ढन्धकारापहं हस्ते स्फटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थितं त्वां परमेश्वरी भगवतीं शारदा शारदाम्भोज वदना वदनाम्भुजेत् सर्वदा सर्वदा अस्माकं सन्निधिं क्रियात् पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची ज्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदं ईशं मालंदि वल्लभम् योऽन्तः प्रविश मम वाचमिमां प्रसुप्ता संजीवयत्यखिल शक्तिधरस्वधाम्ना अन्यं शास्त्रचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं वंशे विभूषितकरा नवनीरदाभात् पीतांबराधरुण बिंब फलाधरोष्टात् पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः सच्चिदानंदरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमो मस्तकहि पायावरी या वारकरी संतांच्या अदो रामतपोवनादिगमनं हत्वा मृगकाञ्चनं वैदेयीहरणं जटायुमरणं सुग्रीव सम्भाषणं वाली निर्दलनं समुद्रतरणं लंकापुरीदानं पश्चाद् रावण कुंभकर्णहननम् एतद्धि रामायणं
सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा अबो स्वामी तो कया देवा अबो स्वामी तो कया देवा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तू कया देवा यावरी न करावा स्वामी तू कया देवा यावरी न करावा अभेद घेन मी जन्म व्याजसाठी देवा तुझी चरण सेवा साधावया हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालीन लोटांगण महाद्वारी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी भगवत सेवेकरिता म्हणून दाखवलेला अभंग विश्वसंत महान भगवत भक्त श्री गुरु तुकाराम महाराज यांच्या अमृतवाणीतनं जन्माला आलेला अभंग असून या अभंगामध्ये श्री तुकाराम महाराज दास्यभाव व्यक्त करतात. देवा जन्माला आल्याच्या नंतर मी कीर्तनाचा दास होईल, जन्माला आल्याच्या नंतर मी नामस्मरणाचा दास होईल, जन्माला आल्याच्या नंतर मी संत दास होईल आणि जन्माला आल्याच्या नंतर तुझी चरण सेवेचा दास होईल असा दास्यभाव व्यक्त करणारा 5 चरणाचा सप्तातल्या मधल्या कालखंडाला शोभणारा अभंग कीर्तनाकरता म्हणून निवडलेल्या म्हणून दाखवलेल्या घेतलेल्या भंगावर काहीशा वेळेपर्यंत सरळपणाने अर्जोमपणाने अभिमानरहितपणाने वाङ्मयीन सेवा देवी भगवतीच्या चरणी समर्पित करण्याच्या प्रथमता पूर्वी प्रारंभी अगोदर सुरुवातीला गेल्या काही वर्षापासून भगवान श्री पंढरीश परमात्मा मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र ग्रामदैवत हनुमंतराय आणि स्थानदेवता देवी नागाई मातेच्या कृपेने कृपा प्रसादाने तथा ज्ञानोबा तुकोबा संत सम्राट निवृत्तीनाथ महाराज मी ज्या खालशात राहतो ते संत श्रेष्ठ नामदेव महाराज तथा पूजनीय प्राप्त स्मरणीय स्वामी श्री महंत ब्रह्मलीन प्रकाश गिरीजी महाराज हरिद्वार, पूजनीय प्राप्त स्मरणीय श्री महंत ब्रह्मलीन सदाशिव गिरीजी महाराज नागाई संस्थान, श्री महंत स्वामी रसानंद पुरीजी महाराज हरिद्वार आश्रम, पूजनीय वैकुंठवासी कृष्णाजी गुरुमाऊली जायखेडकर आदी करून संतत्वाच्या आशीर्वादाने तथा महंत ओम प्रकाश गिरीजी महाराज आणि महंत काशी गिरीजी महाराज आदी करून संतत्वाच्या आशीर्वादाने पूजनीय परमश्रद्धेय स्वामी श्री महंत महान तपस्वी प्रणवगिरीजी महाराज यांच्या कुशल मार्गदर्शनाने परिसरातील भाविकांच्या महाराजांवर नितांत प्रेम असणाऱ्या सगळ्या साधक परिवाराच्या अथक परिश्रमाने अनेक दातृत्व प्रधान असणाऱ्या दान करणाऱ्या त्यात अन्नदान असेल अन्य दानाचे प्रकार असतात. हे सगळे दान करणारे बाबांवर नितांत प्रेम करणारे सगळ्या मंडळीच्या अथक परिश्रमाने कोकलेकरांच्या अथक परिश्रमाने परिसरात आलेल्या भाविक वृंदांच्या उपस्थितीने संपन्न होणारा हा सोहळा
बोलता बोलता मला वाटतं चौथ्या दिवसावर येऊन पोचला. मधलं कीर्तने आज असेल भिंतीवरचं, म्हणजे म्हणण्यापेक्षा अपक्ष कीर्तने, जिकडे बहुमत तिकडे उडी मारून द्यायचे, मधलं सेंटरचं कीर्तने. आणि आज ह्या अतिशय महत्त्वाच्या प्रसंगी कदाचित तपे व्रते दानी गोविंद पै भेटे, पण साधू तो न भेटे भाग्य. तपाने व्रताने दानाने कदाचित भगवान भेटेल बापो, पण साधू हे भाग्याविना भेटत नाही. काय आज तुमचं म्हणण्यापेक्षा वैयक्तिक माझं भाग्य असेल, आज अनेक पूर्णत्वाला प्राप्त झालेली ही सगळी संत मंडळी आज कीर्तनाकरता उपस्थित आहेत. त्यात परमश्रद्धेय परमादरणीय वारकरी संप्रदाय नितांत प्रेम असणारे स्वामी श्रीमंत दिनेश गिरीजी महाराज सावकारवाडी आश्रम महाराजही आज माझ्या कीर्तनाला उपस्थित आहेत. ज्यांच्या वडिलांचा माझा एक शारीरिक नाही हृदयाचा संबंध होता खूप दिवस. श्रद्धेय आदरणीय श्री अमृत महाराज. खरं तर संत साहित्यामध्ये असं पद आहे, गांधारीची पोटी शतमूर्ख तसे नसावेत, एकच असावा पण त्रिभुवनात झेंडा लावणार एकच असावा, तसे आमचे स्वामी श्री महंत गणेशानंदपुरीजी महाराज ते आज कीर्तनाला आहेत. त्यांच्या शेजारी स्थानापन्न झालेले मला वाटतं सावकारवाडी आश्रमातले बाबा महेश महंत स्वामी श्री महेश गिरीजी महाराज तेही आज कीर्तनाला आहेत. ज्यांचा माझा कमी संबंध आहे, पण त्यांच्या चिरंजीवांचा चांगले कीर्तनकार त्यांचा माझा चांगला संबंध आहे. मी काय बोलतो महाराज, ईश्वर जाणे. क्या बात है, वाह. माझे हृदयस्थ माझ्या आजीच्या दहाव्याला त्यांनीच कीर्तन केलं होतं ककानीला. ककानीकर माझे मामाच आहेत ते. कृष्णन कंस ते चालू जे ते सोडून द्या. दहाव्याला तुम्ही श्री हरिभक्तपरायण श्री ईश्वरजी महाराज पाळधीकर तेही आज कीर्तनाला उपस्थित आहेत. परिसरातले सगळ्या साक्री तालुक्यातल्या प्रत्येक गावातला एक एक आसना एक एक साधक आज कीर्तनाला आहेत. त्यात गायनाचार्य श्रद्धेय आदरणीय श्री सागरजी महाराज सोमपूरकर तेही आज कीर्तनाला आहेत. त्यांच्या शेजारी मला वाटतं योगेश भैया महाराज खंडलायकर तेही आज कीर्तनाला आहेत. माझ्याच परिसरातले हे सगळे माणसं आहेत. त्यात हरिभक्तपरायण श्री मिलिंदजी महाराज तेही आज कीर्तनाला आहेत. त्यांच्या शेजारी आमचे वसमारकर धमनारकर निंबा अप्पांचे धमनारकर विजय महाराज तेही कीर्तनाला आहेत. ही सगळी मंडळी आहे. बालगोपाल मंडळी आहे. एकूण मृदंगाचार्य हेमंतजी महाराज आहेत. ही सगळी संस्थेतली मंडळी आहे. संस्थेतली मंडळी आपल्या काही काय असे ना, सगळ्यांच्या वतीने बरोबर 9 वाजले. 10 वाजता आपलं कीर्तन संपणार आहे. सर ठाकरे सर ऐका, सर तुम्ही ऐका. आता 10 वाजता कीर्तन संपणारे अभंगाचे चरण आहेत 5. आता मला सांगा, मिनिटं आहेत 60 बरोबर, बरोबर आहे ना. आता एका एका मिनिटाला किती किती चरण येतील? काय 12-25 मी बोललो काय? एका मिनिटाला किती चरण येतील? तुम्ही इतकं बारीक आहे का? आता मी तसं म्हटलो नाही ना राप्पा. एका मिनिटाला किती चरण येतील?
कोणता असेल ते तुम्ही ठेवा वातावर का विठाला विठाला आमचे चॅनलवाले माऊली आहेत. सिस्टीम अतिशय चांगले आहे. खुशाल भाऊची सिस्टीम आहे. सगळं वातावरण जिथल्या तिथे. अजून एक मुद्दा सांगेल मी. हा क्षत्रावरचा सप्ताह आहे. हा कोणत्या गावातला सप्ताह नाही. मी असंही म्हणेन तालुक्यात अनेक सप्ते होत असतील पण अनेक सप्त्यांपेक्षा क्षत्रावरचा सप्ताह एक पवित्र भावनेने केला जातो. हे पण विचार करा. इथे अनेकांचं योगदान असतं. वेगळ्या वेगळ्या पद्धतीने योगदान असतं. आणि हे सप्ताहातलं मधलं कीर्तन आहे. 4थ्या दिवसाचं कीर्तन आहे. मी आमच्या मिलिंद बाबांना विचारलं अभंग कोणता घेऊ. ते म्हणे तुम्ही सांगतात कोणता आणि घेतात कोणता असं म्हटलं. ते मला तुम्हाला पटेल तो घ्या. मी म्हटलं बरं पटेल तो घेतो. मग 2-4 अभंगाची निवड केली होती. पण 2-4 अभंगाची निवड करता करता हे सगळे साधू पाहिल्याच्या नंतर आज साधुत्व सिद्ध करायचं. मागे भक्तायशे जाणं अभंग झाले. साधुत्व सिद्ध करणारा बोरेखाई बिल्लटीची तो एक अभंग झाला. रामकृष्ण आम्ही हे दोन्ही ते पण अभंग झाला. आणि आजचा जो अभंग आहे त्या अभंगावर अनेकदा सगळ्यांनी कीर्तन ऐकले म्हणण्यापेक्षा अनेक कीर्तनकार मारून टाकले या अभंगावर ऐकता ऐकता. पण या अभंगातला भाव एक स्वतंत्र वेगळा आहे. हा अभंग काही माणसं काही महात्मे काही महाराज मंडळी मागणीपर म्हणून याचा वापर करतायत. काही महात्मे या अभंगाला प्रतिज्ञा देवा तू दे नाही तर नको दे पण मी घेईन म्हणजे घेईनच प्रतिज्ञा व्यक्त करतायत. आणि मला याचा वेगळा भाव प्रसिद्ध करायचा तो असा. या अभंगामध्ये तुकोबाराय महाराज दास्यत्व भाव व्यक्त करतायत. दास व्यक्त करतायत. प्रारंभी मी आता सांगेल. श्री तुकोबाराय महाराज स्वतःला दास म्हणून घेतात. त्यांना कदाचित काही वेद वचनांचा अनुभव नसावा का स्वतःला दास म्हणतात. मी प्रश्न निर्माण करतो सुरुवात अशी बाबा का ते तर असं म्हणतात येरांनी वावा भार माथा वेदाचा तो अर्थ आम्हाशीच ठावा. बरोबर आहे. वेदाचा तो अर्थ आम्हाशीच ठावा. वेदाचा तो अर्थ आम्हाशीच ठावा. येराने वाहावा भार माथा. येराने वाहावा भार माथा. येराने वाहावा भार माथा. नाही गोंधळ होतच नाही. कीर्तन आहे गोंधळ मग सांभाळ राहा. हे बरोबर होतं ना. तुम्ही घाबरतात का बरं असं. काय लांग मारी देस म्हणे काय लांग मारी देस का असं घडतं. एखादं प्रमाणदारने टाळकऱ्यानं आलं मला काही वाटत नाही. मी त्यांच्यातला आहे. मला काहीच वाटत नाही. पण बसणार नीट बसत नाही त्यामध्ये हा गुताड बरे तसा भाव नव्हता सागर महाराज. मी सरळ सांगत होतो. श्री तुकाराम महाराज सांगतात इतरांना वेदाचा अर्थ माहिती नसेल आम्हाला वेदाचा अर्थ माहिती आहे. त्यांचे घरी वेदांत वाहे पाणी. त्यांचे घरी वेदांत वाहे पाणी. वेदांत वाहे पाणी. तुका जरी सग बोलवानी त्यांच्या घरी वेदांत वाहे पाणी. त्यांच्या घरी वेदांत वाहे पाणी. त्यांच्या घरी वेदांत वाहे पाणी. तुका बोलणारी जगाच्या बाणी. त्यांचे घरी बघे वेदांत पाणी. त्यांचे घरी बघे वेदांत पाणी. त्यांच्या घरी वेदांत वाहे पाणी. खर तर असं प्रमाण म्हटलं की टाळ्या वाजवल्या पाहिजे. याचं कारण सांगतो. तुम्हाला गाथा वाचायला वेळ नसेल कीर्तनकारांनी आपल्या 1.5-2 तासाच्या कीर्तनामध्ये नवीन प्रमाण हाताळायचे तुमच्या कानावर गेले पाहिजे आणि ती संधी टाळकऱ्यांना द्यायची. तुकोबाराय सात बोलले तरी त्यांच्या घरी वेदांत पाणी वाहत होता. अजून गुरुदेव लक्ष्मण तात्या महाराजांच्या मुखातले एक वाक्य सांगेल मी.
तात्या असं माझ्या लहानपणी सांगायचे, रंगात आले तात्या की म्हणायचे, तुकोबाराय महाराज जेव्हा गाथा लिहिण्याकरिता बसले, गाथा लिहित असताना विश्वातले सगळे शब्द आकाराला यायचे. नीट ऐकलं तर कळेल, विश्वातले सगळे शब्द आकाराला यायचे आणि सगळे शब्द सृष्टी तुकोबारायांच्या समोर हात जोडून उभे राहायचे, वल्गना विचारायचे, म्हणायचे, महाराज म्हणे काय, एखाद्या अभंगात, एखाद्या चरणात, एखाद्या उत्तरार्धात, एखाद्या पूर्वार्धात आमचाही वापर करा, आमचं जीवन धन्य होईल असं शब्दांनी म्हणावं. काय महाराजांचा अधिकार असेल. त्या तुकाराम महाराजांनी ते सेवाभाव व्यक्त केला. मला महत्वाचं सांगायचं प्रश्न आहे बाबा अजून, का असं म्हणावं. महाराज जर सहज बोलतात तरी वेद त्यांच्या घरी पाणी वाहतो. वेदातनं सहज शब्द, वेदाच्या रुच्या बाहेर पडतायत. तुकाराम महाराजांना हे माहिती नसेल का. म्हणे काय, 5 लोक जिवंत असून मेल्यात जमा आहेत. 5 लोक जिवंत आहेत पण मेल्यात जमा आहेत. म्हणे कोण कोण. मग महाराज सांगतात, दरिद्रो, व्याधितो, मूर्ख, प्रवासी, नित्यसेवक. 5 लोक जिवंत असून मेल्यात जमा आहेत. त्यात दरिद्री, ज्याच्याकडे पैसा नाही, इच्छा फार स्ट्रॉंग आहेत, हे करावं ते करावं, पण पैसा नाही. एक गोष्ट सांगेल तुम्हाला, ज्यांनी दरिद्रीचं दुःख पाहिलं असेल ना भाऊ, त्याच्या ध्यानातील किती भयान दुःख असतं दरिद्रीचं. त्यात पोळलेला मी एक ग्रस्त आहे. माझ्या आईवडील नाला बिल्डिंग काम करायचे. मी सायकलीवर कीर्तनाला जायचो बाबा, सायकलीवर कसबाड तर पारोळ्यापर्यंत सायकलीवर कीर्तनाला जायचो. आणि त्यावेळेला लोक पैसे द्यायचे 31 रुपये. शपथ घेऊन सांगतो बाबा, 31 रुपये. तुम्हाला एक गोष्ट सांगेल महाराज मंडळी, तुम्ही खूप सदन कालखंडामध्ये अवतीर्ण झालात, जन्माला आलात. ती परिस्थिती तुम्ही पाहिली नाही. ज्यांनी ती परिस्थिती पाहिली ना, त्यांचे उपकार माना, त्यांनी परमार्थ जिवंत ठेवला. शेती तीच असते आणि डाळिंब इतरत्र पिकं काढायला लागले की तीच पोरं असे मूर्खपणा करतात आणि बापाला म्हणतात, आमच्या बापाला काय अक्कल नव्हती का, काहीच पिकवता आलं नाही. अरे त्याच जमिनीमध्ये आम्ही लाखो रुपये उत्पन्न काढतो, बापाला काही अक्कल नव्हती. असं म्हणणाऱ्या पोऱ्यांनी अक्कल चालवावी जरा. नालायका, बापानी उत्पन्न काढलं नाही सोडून दे, पण बापाने विकली तरी नाही. कळते, त्यांनी टिकून तरी ठेवली. जतन हा संप्रदाय पूर्वजांनी जतन केला. काय काय हाल होते कीर्तनात. असा गुळ जुने आहेत ना इथे, भाऊसाहेब वगैरे सगळी मंडळी, जुनी मंडळी पाहना. कीर्तनात अशा बाटल्या काय शिन काय नाही ती मावको आबा. हा नानासाहेब, पूर्वी असं नव्हतं हो. सदन कालखंडामध्ये तुम्ही जन्माला आले. मी शपथ घेऊन सांगतो, माझी माय मला भाकर बांधून द्यायची. भाकर मी निघालो धुळ्याकडे की गाळण्याच्या किल्ल्यात तिथे भाकर खायचो हेमंत महाराज, आणि मग सायकल घेऊन पुढे जायचो. दरिद्री माणसाचं भयानक मोठं दुःख असतं. दरिद्री जिवंत असून मेल्यात जमाय. 1 नंबर दरिद्री. नंबर 2 व्याधी. तो एखादी व्याधीने पीडित झालेला असेल ना, त्याला भरपूर वाटतं हे खावं ते खावं ते खावं ते खावं, पण काहीच खाता येत नाही. का बरं. व्याधी. कारखान्याच्या डायरेक्टर, समजा डायरेक्टरकडे आपण जावं, तो असा खुर्चीवर बसेल राहतो, आपण त्याच्या घरी बासुंदी खातो, तो धक्का सुद्धा लावत नाही. त्याला सांगितलं खा ना बासून देतोय ना, साखर आहे ना, मग खुडा काय नाही ना, मुळव्यात बी आहे ना, काय त्याला मुळव्यात छान आलं की वा म्हणाला, त्यानं सांगा मी. व्याधीने पीडित असलेला, जिवंत असून मेला जमा. दरिद्र, व्याधी. तो नंबर 3 मूर्ख. हा मूर्ख पण जिवंत असून मेल्यात जमा आहे. काय त्याला किंमत नाही, मूर्ख. 4था नंबर आहे प्रवासी. प्रवासी जिवंत असून मेल्यात जमा आहे. त्यात आपण पण मोडतो बाबा, बरोबर ना. आपला नंबर त्यातच आहे. लोक म्हणतात भलतं चांगलं चांगलं खायला मिळतं यांना. अरे आम्ही घरी गेलो तर हे माणसं रोज इथे घरून इथे येतात.
इथून घरी जातात. प्रवास करणं इतकं सोपं नाही. आज प्रवासाला गेलेल्या घरी येईल सांगता येत नाही. प्रवासी जिवंत असून मेल्या जमाय. हे चार सोडून द्या. अभंगाशी निगडीत तो आहे काय? सेवक हा जो अखंड सेवा करतो तो जिवंत असून मेल्यात जमाय. का हो महाराज, हे वेद वचन आहे. तुम्हाला माहिती नाही का? सेवक अखंड जिवंत असून मेल्यात जमाय आणि तुम्ही सेवक दास्यभाव स्वीकारतात. काय प्रकारे असा? तुकोबार आहे सांगतात. बरोबर आहे तुमचं म्हणणं. सेवक हा जिवंत असून मेल्यात जमाय. पण कोणता सेवक? कोणता सेवक म्हणजे काय? अरे आम्ही देवाचे सेवक आहोत. व्यतिरिक्त देवाला बाजूला टाकून जे संसाराचे सेवक होतील, संसाराचे दास होतील, तुकोबाराय सांगतात. कार्यदास हो फडकऱ्यांची चाल असते. फडकरी फडकावाला नाही. श्री तुकोबाराय सांगतात, दास जिवंत असून मेल्यात जमाय. पण कोणता दास? संसाराचा दास. म्हणे का बरं? संसारात जिकडे पाहिलं तिकडे हानीच आहे. जिकडे पाहिलं तिकडे र अधिक डच आहे. र अधिक डच आहे संसारामध्ये. सगळे रडतातच संसारामध्ये. त्या संसाराचा जो दास होत असेल तो जिवंत असून मेल्यात जमाय. आम्ही त्याचा नाही, त्याचा पंढ ये वास त्याचे पंढ दास त्याचे पंढ ये दास त्याचे पंढ. आम्ही ज्याचे दास त्याचा पंढरी वास, त्याचा पंढरी वास. आम्ही ज्याचे दास त्याचा पंढरी. आम्ही ज्याचे दास त्याचा पंढरी वास, त्याचा पंढरी वास, त्याचा पंढरी वास. इतकं बरोबर चालते आता. ते मिनिटावर ठरेल ना आपलं. श्री महाराज सांगतात, आम्ही संसाराचे दास नाही, अजिबात नाही. ह्या पदाबद्दल पुढे बोलणार आहे थोडस. ह्या पदाबद्दल पुढे बोलणार आहे थोडस बरं काय. आम्ही संसाराचे दास नाही म्हणे. मग जो सगळ्या देवांचा देव आहे तो हा देवाचा आहे देव, त्याचे आम्ही दास आहोत म्हणे. असं इंद्र चंद्र महेंद्र याची पूजिती
श्रुतीशास्त्र ते यातेची स्तविती महासिद्ध मुनी ध्यानी आराधिती तो हा जोडला सांगा तो त्याचे दास आम्ही आहोत त्याचे दास आणि असं म्हणे का महाराज त्याचे दास तुम्ही आहेत म्हणे हा महाराज म्हणे त्याचे दास थांबू नका या जन्मापुरतं नाही म्हणे मग त्याचं दास्यत्व स्वीकारण्याकरता जन्म घेईन मी नाना पण त्याचा दास होईल जन्म शोषण यातना घेईन जन्मांतरे पण त्याचा दास होईल आणि मग तुकोबाराय सांगतात देवा जन्म घेणं स्वातंत्र्य जरी नसेल जन्मामध्ये पारतंत्र्यपणा जरी असेल थोडी शंका निर्माण करतो बर का खास खास ऐकणारे एक म्हणे महाराज अनेक जन्म घेऊन तुम्ही देवाची सेवा करायचं म्हणतात तुम्हाला हे माहिती नाही का म्हणे काय जन्म घेताना 8 आहे म्हणे काय 8 पाप पुण्य समान समी तरीच पाहिजे पुण्यही पाहिजे आणि तर नरदेव प्राप्त होतो हेमंत बाबा एक आपल्या आपल्या कौटुंबिक प्रकारे आत्ता जसा तुम्ही आनंद लुटून राहिले परमार्थाचा हा आनंद पुढे लुटण्याची अपेक्षा आहे का नाही तुमची बरोबर मग पुढे आनंद लुटण्याकरता जन्म घ्यायची अपेक्षा काही आहे बरं आता इथून मागे 50 पैसे तुम्ही पुण्य केलं बरोबर आहे ना निस्त्या पुण्याने जन्म मिळणार नाही पुढे काय करावं लागेल पाप पुण्य हा पाप पुण्य करू नये हा म्हणजे हाई हा आणि पुण्य करावं लागतं पाप न करताना होतो अजून एक मुद्दा सांगून दिला जातो पण श्री तुकाराम महाराज सांगतात पाप पुण्य जन्म घेण्याकरता लागतात हे 8 तुम्हाला आहे आम्ही त्या 8च्या पलीकडे गेलो पंचतंत्र नावाच्या ग्रंथामध्ये बाबा एक अशी छोटीशी गोष्ट ग्राम्य पण स्ट्रॉंग आहे एका साहेबाच्या बंगल्यावर असं बोर्ड लिहिलं होतं बॅनर सध्या बॅनरचा जमाना आहे ना असं बोर्ड लिहिलं होतं पाठी म्हणा काय परवानगीशिवाय आत कोणी येऊ नये असं लिहिलेलं होतं काही आपल्यासारखे पाणतस्त कामानिमित्ताने त्या दारापर्यंत गेले आणि त्यांनी पाहिलं हो परवानगीशिवाय आत जाऊन ते साईडला बसले 10-15 मिनिटात एक कोणीतरी बाई आली ती पण हसत हसत आली म्हणण्यापेक्षा राजेसारखे आले असते नाही म्हणणं डोळे मोडी तसं नाही म्हणणार फक्त आली ती बाई घर आली ती बाई तिने पण ती पाठी वाचली परवानगीशिवाय आत जाऊ नये असं जोरात वाचली या 4 चौघांच्या कानावर आवाज दिली आणि ती बंगल्यामध्ये घुसून गेली शेजारी बसला एक म्हणे काय चक्रमबाई दिसली रे चांगली शिकलेली दिसली पर्स पण गुताडेल होती आणि वेडी सारखी खुशाल बंगल्यामध्ये शिरून गेली एक म्हणे हळू बोल म्हणे का बरं ती इकडे पहा ती बाई अशी तशी नव्हती म्हणे मग त्या पाटीचा जो मालक आहे ना त्याची ती मालकीन होती भाव कळा ना तुम्हाला तिला पाटीच्या आटीची गरज नाही पटेल तेव्हा घरातनं बाहेर जाईल आणि पटेल तेव्हा ती घरात जाईल श्री तुकोबाराय सांगतात जन्म घेताना पाप पुण्याची 8 तुम्हाला आम्हाला नाही 8 आम्ही त्या आटीच्या पलीकडे गेल्यामुळे पटेल तेव्हा जन्माला घेऊ आणि पटेल तेव्हा आम्ही निघून जाऊ आणि हे 8 तुकोबाराय आटीच्या पलीकडे गेल्यामुळे देवा मला जन्म घ्यायचा आहे जन्म घेताना तू थोडंफार सहकार्य केलं तरी जन्म घेईलच आणि माझ्या विरोधात गेला तरी मी जन्म घेईन म्हणजे घेईना मी जन्म यासाठी देवा 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 तुझी चरण सेवा सदावया तुझी चरण सेवा सदावया सदावया हरिनाम कीर्तन संतांचे पूजन संतांचे पूजन तुझी चरण सेवा साधावया तुझी चरण सेवा
इथला चांगला म्हणतो तुम्ही पहिली मैल माहिती राहताना कीर्तनना फनमाने पडतो मी त्याच ना दुकान तर तळ बी बसाड दिशा तुम्ही भाऊ खरं सांगू इतके स्ट्रॉंग कलाकार आहेत आपल्याकडे फार झालं तर त्यांची किंमत करण्याकरता आपण कमी पडतो असं म्हणावं लागेल श्री तुकाराम महाराज असे लिहितात देवा जन्म घेईल ऐका आता या लहान पोरांना म्हणा टाळ वाजू नका रे मी जन्म घेईल महाराज म्हणतात यातना भोगा बहु शोषणी यातना अजून एक मुद्दा सांगेल मनोवांछित फल प्राप्त झाले की त्या फलापर्यंत जाण्याकरता जे साधन आहे त्या साधनावर झालेल्या दुःखाला माणूस पाणी सोडतो एखादा नवीनच पंढरपूरला दिंडीमध्ये गेला असेल आयुष्यात त्याच्या 7 पिढ्यांमध्ये एकही पंढरपूरकडे तोंड न करणारा असेल पण हा नवीनच जर पंढरपूरला निघाला दिंडीमध्ये त्या दिंडीमध्ये जाणाऱ्यांना विचारा पायी जाणाऱ्यांना काय दुःख असतं पायी चालावं लागतं वेळेवर जेवण भेटत नाही झोपायला जागा मिळत नाही सोळ्यात जाऊन पा तुम्ही बापो ओल्या जागेवर झोपावं लागतं बाबा बरोबर आहे ना हे सगळ्या महात्म्यांना माहिती इतका त्रास होतो एखादा नवीनच गेला असेल ना बापू दिंडीमध्ये तो असा विचार करतो बस नातूना नातूल सांग असू आज पेशीला चुकायलाच मी येऊ नको भाऊ त्याला इतकं दुःख होतं तुम्हाला नको ही दिंडी आलोच ना नकोच ऐका आता काय सिद्धांत आहे ग्राम्य दृष्टांत आहे असं करता करता नको मन लागत नाही त्याचं मन लागत नाही घर का पायडू सुटी घेवी कसा तरी पंढरपूरला पोहोचतो तो म्हणे पंढरपूरला पोहोचलो ना लोक म्हणतात चंद्रभागा स्नान करून घेतो स्नानाला जातो तिथलं वातावरण पाहतो चालीदा काढू का कळलं ना आणि ऐका ते वातावरण ह्या वर्षी मान्य श्री एकनाथ शिंदे साहेबांनी राहूच दिलं नाही ती क्रांती करून टाकली तो स्नानाला जातो तो म्हणे आलोच ना एकदा स्नान करून घेऊ दगुळ का पाणी असे ना जाऊ द्या स्नान करतो लोक म्हणतात दर्शन घेऊन घ्या आलोच ना दर्शन घेऊनच घेऊ पहा तो जातो दर्शनाला दर्शन काही लगेच होतं का लगेच होतं एखाद्याने उडी मारली की फटका राहतो अनुभव आले अंगात या जगात येतसे उशिरा कळत तुम्हाला उड्या मारण्याच्या बाबतीत मी स्ट्रॉंग आहे पहिल्यापासून सापडत नाही दर्शनाच्या लाईनीत राहतो तो बरं दर्शन लगेच होत नाही 24 तास उभं राहावं लागतं दर्शनाला पाऊस म्हणतो मी आता तरी ब्रिज वगैरे झाला आणि कसा तरी गावामध्ये शिरतो मसनखाईपासून तर गावामध्ये शिरतो कसा तरी तो ब्रिज पाल करून सुपला युरिया तो ब्रिज पाल करून पुढे जातो तो आणि त्या बिल्डिंग मध्ये असा फिरतो मला माहिती आहे महाभारतकालीन आपण नव्हतो चक्रव्यूह पाहायला आता पाहून घ्या काय कुठून घुसतो कुठून उतरतो कळत सुद्धा नाही तो म्हणतो आलोच ना भाऊ नको कसा तरी मंदिरात जातो पहा तिथे त्या चढला बिल्डिंगवर पुढे मंदिराच्या रवळाजवळ की तिथे एक खाली उतरताना एक झाड लागतं त्याच्या उजव्या हाताला सगळे लोक त्या झाडावर डोकं टेकवतात तो म्हणे यंकळ होई का बाबूळ होई त्याला अक्कलच नाही ती त्या झाडावर डोकं टेकवतो अरे भाऊ तुम्ही शेवटच्या क्षणाला चांगला वागा अख्खं जग तुमच्या पाया पडेल कान्होपात्र्याचं झाड येते तिथून निघाला लोक त्या एका खांबाला असं बिलगतात तो म्हणे या खांबा काय होईल अक्कलच नाही कधी तो बी असं बिलगून घेतो खांबाला कान्होपात्र्यात तिथे डोकं ठेवल्यावर थोडं परिवर्तन होतं ऐकत राहा खांबाला असं आलिंगन दिले की हृदयामध्ये परिवर्तन होतं थोडंसं हृदयामध्ये परिवर्तन होतं आणि तिथून तो मंदिरात जातो तिथे बी लगेच दर्शन होतं का आणि असं मस्तपैकी पाय असं दर्शन होतं का तिथे काही वरती पाण्यातच राहून जातात हात बी लागत नाही काही हात लावण्यात राहून जातात वरती तोंड पायाचं देवाचं मुख पानं राहून जातं त्यांचं आता गाईमध्ये होतं ना आता पुढे असं करत जा आपण युक्ती करतो एक देवाजवळ जायचं ते बामणं उभे राहतात तिथे बामणं तुमचं निबर का देवा तसं काही मानून घेऊ नका नंतर मिटाड देतो तुम्हाला काय थोडंफार
तिथे हा तिथे फक्त असं करा की 500 रुपये काढा असं वरती करा नोट. तिथल्या पुजाऱ्याला असं वाटतं 500 ठेवणार ना, पाय पडू द्या, मग पाय पडायचं. ऐका हा, आता कळेल तुम्हाला. जेव्हा दर्शन घेऊन बाजूला होतो भाऊ, कळत नकळत त्या देवाच्या अंगावरचे स्पंदन याच्या शरीरावर येतात. त्याच्यामध्ये असं परिवर्तन होतं. जो म्हणतो आता कधीच पाय ठेवणार नाही असं म्हणणारा म्हणतो पुढला साली येणं पडीन बरं का, पुढच्या वर्षी यावं लागेल बरं का. साधनावर किती का त्रास होईना, पण मनोवांचित फल प्राप्त झाले की माणूस मागच्या दुःखावर पाणी सोडतो. श्री तुकोबाराय सांगतात, गर्भवासात जन्माला येताना मदालसा मायने सांगितलं सगळं दुःखच आहे, पण आल्याच्या नंतर माझं मनोवांचित काम जर झालं की मागच्या दुःखावर मी पाणी सोड. काय तुमचं मनोवांचित फल? तुझी चरण सेवा. साधावया तुझी चरण सेवा, तुझी चरण सेवा, सेनादवया तुझी चरण सेवा, याच्यासाठी देवा तुझी चरण सेवा. साधावया तुझी चरण सेवा, साधावया तुझी चरण सेवा, साधावया तुझी चरण सेवा, साधावया. वारकरी संप्रदायाच्या व्यक्तींनी आता देवाचे चरण सांगतो. संस्थेमध्ये वेळेवर कीर्तन संपवलं का त्याला सगळे मार्क पडायचे. संस्थेचा नियम ती नियमावली आपण पण जिवंत ठेवायची, बरोबर आहे का नाही. आणि आपलं काही जेशिबीन माळिक बिन आहे ना, मग ते आता हे महात्मे मला पुढे सांगायचे ना 2-3 मिनिटं महत्वाचं. तुझ्या चरणाची सेवा करायची नाही. ऐका काय आहे, वारकरी संप्रदायातल्या व्यक्तींनी संत निंदा करायची नसते. कशी मुद्दे हाताळतो पहा. काय जो भाऊ करता आली तर संतांची सेवा करा. अजून सांगू बाबा, तुम्हाला संतांचे हात धरण्याचा अधिकार नाही. हात धरू नका, नरकात जावं लागेल नालायक म्हणे. मग धरायचे असतील तर पाय धरा त्यांचे. संतांची निंदा करणाऱ्यांच्या 7 पिढ्या नरकात जातात. संत निंदा जाचे घरी घर नव्हे ते यमपुरी, घर नव्हे ते यमपुरी, घर नव्हे ते यमपुरी. संत निंदा जाचे घरी यमपुरी, घर नव्हे ते यमपुरी, घर नव्हे ते यमपुरी. तुम्हाला प्रमाण ऐकायचे का? कीर्तन लांबेल बरं थोडं, 10 मिनिटं चालेल का? 10 मिनिटं. पुढे तुम्हाला प्रमाण देतो बाबा. तूर्त मला आता थांबा फक्त. तुम्हाला महत्वाचे प्रमाण द्यायचे. कधीच कीर्तनात या गावात तरी या भागात तरी म्हटले नाही. म्हटले तुम्ही कुंभाच्या वेळेला नाशिकला, ते मी सांगेल. त्या दिवशी अभंग घेतला होता आलिंगन घडी, मोक्ष सायुज्यता जोडे असा अभंग घेतला होता त्या दिवशी कुंभामध्ये. मला ती पण याद आहे ना, तिथे किती पैसे वाटले ते. काय या सगळ्यांमध्ये कुंभाचा आनंद फक्त मिलिंद बाबाने घेतला. जेव्हा एका स्नानाला मिलिंद बाबा आले, तात्या म्हणे पोलीस येऊ देत ना, म्हणतो टेन्शन घेऊ नको, मी ॲम्ब्युलन्स घेऊन गेलो. ॲम्ब्युलन्स मध्ये झोपून आणलं त्या बोलून. मी आलो नव्हतो घ्यायला. खरं खरं सांगायचं आहे. ऐका आता मला विषय वेगळा आहे थोडा. वारकरी संप्रदायातल्या व्यक्ती संतांची सेवा करायची. ऐका तुकोबाराय तुझी चरण सेवा म्हणतात. का म्हणतात ते सांगतो. म्हणजे काय, अरे देवाच्या चरणाची सेवा केली की वेगळे संत शोधण्याची गरजच नाही. का बरं, सगळे संत त्याच्या अंगा खांद्यावर आहेत ना, विठू माझा लेकरू, म्हणून तुझी चरण सेवा साधावी. ऐका आता वारकरी संप्रदायातल्या व्यक्ती ब्राह्मणांना पूज्य माना, ब्राह्मणाची निंदा करू नका. पण देवाच्या चरणाची सेवा केली की वेगळा ब्राह्मण शोधण्याची गरज नाही. का बरं, फार एका मोठ्या ब्राह्मणाची लाट त्याच्या वक्षस्थळावर आज पण आहे ना. नाही ते आता शिन सुख धरलेला तिची अजूनही पाऊलाची मुद्रा तो आहे का सुभद्रा. वारकरी संप्रदायातल्या व्यक्तींनी भगवान शंकराची उपासना करायची. शंकर शैव वेगळे वैष्णव वेगळे हा भेद सोडून टाकला पाहिजे.
वारकरी संप्रदायाने भगवान शंकराची उपासना केली पाहिजे बापा, पण विठ्ठलाच्या पायाची चरणाची सेवा केली की वेगळा शंकर शोधण्याची गरज नाही. का बरं? तो शंकरच त्याच्या माथ्यावर आहे ना, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग. म्हणून तुझी चरण सेवा साधावया. वारकरी संप्रदाय व्यक्तीने कायिक वाचिक मानसिक पाप झाली असतील, त्या पापांचं क्षालन होण्याकरता तीर्थाला गेलं पाहिजे, गंगेमध्ये स्नान केलं पाहिजे. पण देवाच्या चरणाला स्पर्श केला, अरे वेगळी गंगा शोधण्याची गरज नाही, त्या सगळ्या तिथेच पैदा झाला तुझ्या चरणीच्या गंगा. हे 100 कारण सांगेल मी तुम्हाला. म्हणून तुझी चरण सेवा साधावया. तुझ्या चरण, आता साधावया पदाबद्दल बोलत नाही, मला वेळ नाही आता. तुझ्या चरणाची सेवा करण्याकरता मी जन्म घेणार आहे. भगवान म्हणतात महाराज फक्त माझ्या चरणाच्या सेवेकरता जन्म घेतात, मला काही बरं वाटत नाही. काहीतरी जास्त कार्य असलं पाहिजे ना. आहेत ना माझे दुसरे काम. काय काम आहे? हरिनाम कीर्तन, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, हरिनाम कीर्तन, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, हरिनाम कीर्तन, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, हरिनाम कीर्तन, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन. कीर्तन संतांचे पूजन, हरिनाम कीर्तन, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, हरिनाम कीर्तन, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, हरिनाम कीर्तन, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, संतांचे पूजन. वा रे वा, काय म्हणतात भोये. तो म्हणे मी पुढे, ते म्हणे मी पुढे. मिलिंद बाबांनी एक दिवशी माय कीर्तनाला मी म्हटलं अरे काय म्हणतो मिलिंद दादा, असं वाटत ना मरो म्हणतो, पुन्हा पोटे जन्म येऊ म्हणतो. विठाला 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 विठ्ठल विठ्ठल. अजून एक मुद्दा सांगू. अरे कलाकारांचं कौतुक करण्याकरता कीर्तनकार पण कलाकार असला, इतरांना नाही कळतो कार्यक्रम. मलाच माहितीये कसे कोणत्या तालात आणि कसं कसं म्हणता येते. बरोबर आहे. चला श्री तुकोबाराय सांगतात अजून काम आहेत माझ्या मागे. म्हणे काय? कीर्तन करेल. कीर्तन करणार. कोणतं कीर्तन करणार? लीला कीर्तन, गुण कीर्तन, स्वरूप कीर्तन की नाम कीर्तन? कीर्तनाचे प्रकार आहेत. महाराज म्हणे इतर कीर्तन नाही, सगळ्यात सोपं जे कीर्तन ते कीर्तन करेल. नामसंकीर्तन सावध करेल. सोपे आहे, सोपे आहे. नामा परतजी आणि ते हे कीर्तन सोपे. तुका म्हणे सोपे आहे. शहाणा तो धनी याचा अर्थ आहे. मग महाराज आपल्या कजवाड्याच्या वेगळा काढला. कजवाडा तो त्र्यंबक दिंडी काढली. एक असा दिंडीमध्ये आला बाबा, दिंडीमध्ये आला कजवाडी नगपुऱ्या. तिथे माळकरी होता. तिथे आला आणि त्र्यंबकला एकादशीला दारू प्याला. उपास होता ना. पोरण त्याला धरून आणलं. तात्या हा दारू प्याला म्हणे. येते मला विच्छेवाला दारू म्हणता. नाले का लाज वाटते तुला? इथे त्र्यंबकला 15 दिवस पायी चालला, इथे दारू पितो. तो म्हणे बन करू नका. हाय तुकाराम महाराज सांगले शहाणा तो धनी घेतो येते. हे सोपं आहे कीर्तन. ऐका हा, मी कीर्तन करेल म्हणे. काय कीर्तन करणार? देवा कीर्तनाची मती ज्ञानेश्वरी तू असतो. मी सततम कीर्तयंतो माम येतन तसे रोड होता नमशन तसे माम भक्ता नित्य उपास. कीर्तनाचे नटनाचे नास्तिरे व्यवसाय प्राशस्ताचे जे नामाचे नाही आहे पापाचे ऐसे गेले. कीर्तनाची मती फार स्ट्रॉंग आहे. कीर्तन सांग, कीर्तन सांग. हा अंतरीची दावे ना.
ब्रह्मभूती काय होत सकीताने भाग्य तरी ऋणी देवाईसा ब्रह्मभूती काय होत सकीताने भाग्य तरी ऋणी देवाईसा ब्रह्मभूत काय होत सकीताने भाग्य तरी ऋणी देवाईसा ब्रह्मभूत काय होत सकीताने भाग्य तरी ऋणी देवाईसा भाग्य तरी ऋणी देवाईसा भाग्य तरी ऋणी देवाईसा ब्रह्मभूत काय होत सकीताने भाग्य तरी ऋणी देवाईसा ब्रह्मभूत काय होत सकीताने भाग्य तरी ऋणी देवाईसे 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 मग गोविंद ते काय वा रे वा. आणि कीर्तन इतकं महत्वाचं आहे. अजून सांगतो तुम्हाला, ह्याच कीर्तनकारांनी या 20 तारखेला क्रांती केली कीर्तनाच्या माध्यमातून. मी कीर्तन करेल म्हणे, नाम कीर्तन करेल म्हणे. थोडस सांगतो आता. म्हणे महाराज तुम्ही कीर्तनकार होणार म्हणे. हा म्हणे का बरं? धंदा चांगला राहस. हातले मळणे, पायले मळणे, फवाराने, स्प्रेने, तुडतुड्याने, मोळाने, चिकाने, काहीच नाही, एकदम भारी चांगले. ऐका महाराज म्हणे कोणते कीर्तनकार? म्हणे कीर्तनकारांमध्ये 4 प्रकार आहेत. हे शतकोटी नावाचं एक पुस्तक लिहिलं आहे का महात्म्याने. त्याच्यामध्ये असं लिहिलं, अच्छा कीर्तनकार, सच्चा कीर्तनकार, बच्चा कीर्तनकार आणि लुच्चा कीर्तनकार. बाबा आहे बरं का असं. तुम्ही कोणते अच्छा कीर्तनकार? अच्छा म्हणजे तारीख घेतली, भेटो न भेटो तिथे जाणं, समाधान म्हणणं, अच्छा कीर्तनकार. सच्चा कीर्तनकार, जेवढे भेटतील तेवढे घेऊन निघून जाणे, प्रेमात अंतर न पडून देणे, अच्छा कीर्तनकार. बच्चा कीर्तनकार, अको 500 पाहिजे होतात ना. लुच्चा कीर्तनकार, इथे 10,000 आहेत, तिकडे 15,000, इकडे दांडी. आहे तुमले बहु पटणं होई, चांगलं सांगितलं. ए कीर्तनकार होणार. हा ऐका, हा ऐका, हा चरण सेवा करणारे, कीर्तन सेवा करणारे. तिसरं काम आहे माझं म्हण काय, संत पूजा करणारे. थोडं तुम्हाला प्रमाण देतो म्हणाले, 2-3 अवघड प्रमाण देतो. संत पूजा करणारे काय भाऊ, काय झालं, स्वतः मोठे अंतकरणाचे साधू कसे असतात सांग तुम्हाला. मी तसा पण आपण घेणार होतो, चंदनाच्या हातपायी चंदन मुद्दाम घेतला आणि काही कारण त्याला. साधू आपणासारखे करते तात्काळ म्हणून त्यांचं पूजन आपण केलं पाहिजे. स्वतः साधू जसे ना तसं मोठ्याला करतात. काय झालं, ईश्वरजी महाराज मागून आले. तिथे प्रणवगिरी बाबांचं आसन टाकलेलं होतं. ऐकत राहता मी काय काय म्हणतो, हे सगळं डोक्यात राहतं माझ्या. आणि प्रणवगिरी बाबा आले, आसनावर बसले आत्ता या स्थितीला बरं का कीर्तनाच्या प्रारंभी. आणि मग ईश्वर बाबा आले आणि ते बाजूला बसले. मोठ्यांचं अंतकरण असं मोठं असतं. प्रणवगिरी महाराजांनी आपलं स्वतःचं आसन काढून त्यांना दिलं बसायला. बरं का, हा मोठेपणा आहे बरं का. आपली खुर्चीनं आपलं आसन लोक सोडायला तयार नाही. सोडेलवर आपण फिर येतात आणि मनुष्य असे म्हणतात. बेकारच राहणार मग आपलं, आपण बेकारच राहणार. बाबा बरोबर का नाही. गाली संतासी आसने पूजा करी काय वाचा मने. गाली संतासी आसने पूजा करी काय वाचा मने. इच्छिले ते पुरवी, इच्छिले ते पुरवी, साडी बाडी परत मागे, साडी परत मागे. वासुदेवन एका जनार्दनी जाणे, इच्छिले ते पुरावी, इच्छिले ते पुरावी, साडी बाडी परत मागे. देवनाम घोगी मोक्ष येईल सुखी, वासुदेव बापू हा काकडा होता. म्हणजे वासुदेव काकडा करतो ना आपण दुपारी. आणि मग ते दुपारीच करतात. ते त्यांचा देव जरा आळशी बिचारा उशीर ऊन पडेल उठतो तो. सांडी माडी परत टाकी वासुदेव नाम की मोक्ष येईल सुखी, नामस्मरता आदरे. संतांची पूजा करा, आदर्श घेत जा. मोठ्या माणसाचा आदर्श घ्यायचा असतो. ते जर दुसऱ्याला आपलं स्थान जागा देत असतील तर आपण कावर मूर्खपणा करावा. आई जागा म्हणीच होती बसानी.
का अरे का असं संत पूजा करा प्रमाण म्हणायचं तुम्हाला काही चक्रमास आहेत तुम्हाला जरा प्रमाण अवघड आहे जीवावर तरी ऐकताना पण म्हणावं लागेल तुकोबारांचे शब्द शिव्या जरी असल्या ना ते कीर्तनात म्हणत जा अरे त्या शिव्या ऐकल्यावर सुद्धा आपला उद्धार होऊ शकतो म्हणा अरे एक वर्ग असा आहे संत पूजा करीत नाही फार झालं तर दुसऱ्याच्या घरी फुलं घेऊन जाईल भाऊ पण संतांच्या घरी फुलं घेऊन जाणार नाही वेशेच्या घरा पुष्पेनेशी वेशेच्या घरा पुष्पेनेशी वेशेच्या घरा पुष्पनेशी वेशेच्या घरा पुष्पनेशी बस तेवढंच महत्वाचं होतं फार झालं तर संतांना आलिंगन देताना अंग चोरतो पुढे काय उराला विबुरा आळंगीता कांता संताशी भेटता अंग चोरी संताशी भेटता अंग चोरी उराला विबुरा आळंगीता कांता संताशी भेटता अंग चोरी संताशी भेटता अंग चोरी ध्यानात आलं तुमच्या प्रमाण इतके स्ट्रॉंग प्रमाण कीर्तनात वापरायचे असतात लोकांना हे आपल्या साखरी तालुक्यात लोकांना कळत नाही थोडा कीर्तनात अवघड अभंग घेतला तरी त्यांना त्रास होतो मी देवीवर हात ठेवून सांगतो आपल्या साखरी तालुक्यात काय गावला असं झालं 5-6 वर्षापूर्वी म्हणे बाबा कोणता अभंग घेशात म्हणतो सोपा घेईन एखादा घेईन सोपा उभा राहिलो आणि सहज अभंग घेतला मिलिंद बाबा दाता तोचे एकदान नारायण स्मर तो अभंग घेतला आणि चाल म्हणाल तोच होता विचारणार म्हटलं मला चाल सवायश तुमची इज्जत घेवानी ए यार अभ्यास करता रे अभ्यास करता असं माझं मत राहतं असं माझं मत राहतं कीर्तनकारांनी दररोज नवं चिंतन मांडलं पाहिजे चला पुढे आता मी संत पूजा करेल म्हणे बस चरण सेवा करेल कीर्तन करेल संत पूजा करेल पुढे तुकोबाराय मार्मिक सांगतात म्हणे काय ही सगळी पूजा केल्याच्या नंतर जर कदाचित मला थोडाफार अभिमान झाला होतो अभिमान जाण्याकरता मी महाद्वारातील ऐका आता कोणत्या द्वारातील महाद्वार दार तसे 3 बाबा किती 3 आम जनतेचे जिथे प्रश्न सुटतात त्याला आमदार असे म्हणतात दाराचे प्रकार सांगतो ना आम जनतेचे प्रश्न जिथे मार्गी लागतात त्याला आमदार असे म्हणतात म्हणजे आमदाराकडे जाऊनही खास प्रश्न जर सुटत नसतील तर त्यांच्याकरता खास दार आहे हातवी 5 जा बोटन वोट दर मिळायला लागेल आणि खासदाराकडे जाऊनही काही प्रश्न मार्गी लागत नसतील तर ते मुक्त होण्याकरता महाद्वार तिथे जायचा तुकोबाराय सांगतात मी महाद्वारातून काय करेल मी म्हणे महाद्वारात आल्याच्या नंतर लोटान घालेल लोटान का बरं तिथे महाद्वारात लोटान घातलं की अभिमान जातो नुसतं लोटान घाला अभिमान जातो अरे जो अभिमान घालवण्याकरता शुकदेवांना अनेक प्रयत्न करावे लागले तो सहज तिथे ते या पंढरीशीकडे मी अभिमान जाण्याकरता महाद्वार लोटान नुसता लोटान घालणार नाही म्हणे मग कान धरूनी आत्ता सांगतो कान धरून कुठे कुठे नाचायचं राहतं तुम्हाला महात्म्यांना हे विचारू शकत नाही कारण आम्ही नाचतो ना कान धरून आबा म्हणे घरी उपात वेजे सकाळी बघून फेकायचे बरं ऐका कान धरून मिलिंद बाबा हेमंत बाबा तुम्ही नीट ऐका ध्यान देऊन कान धरून नाचण्याच्या 2 पद्धती आहेत काय असा एक कान धरून नाचण्याची पद्धत आहे ना असे कान धरून नाचण्याची पद्धत आहे आणि असे कान धरून नाचण्याची पद्धत आहे असे कुठे नाचायचं असतं आणि असं कुठे नाचायचं सांगू तुम्हाला अरे संसारात एखादी चूक झाली आणि ती समोरच्यानी मान्य करावी असं वाटत असते असं नाचा पण पुन्हा पुन्हा जन्मने पुन्हा पुन्हा मरण ह्या नाचण्यातनं ह्या दुःखातनं सुट्टी पावी असं वाटत असेल तर देवाच्या दारात असं नाचत जा कान धरून नाचन बरोबर ती अशी नाचण्याची पद्धत आहे
हे अभिमान जाण्याकरता. आणि अभिमान होतोच. काय झालं, शंकराचार्यांना 4 शिष्य होते. सुरेश्वराचार्य, पद्मपादाचार्य, वल्लभाचार्य आणि त्रोटाचार्य. शंकराचार्यांना 4 शिष्य होते आणि ते नेहमी शंकराचार्यांच्या मागे चालायचे. पूर्वीचे शिष्य मागेच चालायचे. आता भलता आगाऊ हो गया शिष्य. गुरुवर गुरगुर करतो, दरी दिसू अय बांद्रिया. अरे नालायक, तुम्ही जिथे शिकलात ना त्यांचे तर उपकार धरत जा तुम्ही. नाही तर असं घडेल बाबा, दोराच्या आधारे पर्वत चढला, पाऊल असे केला अपघात, असं घडेल. ते कृतज्ञपणा सोडून द्या म्हणजे तुम्ही. ज्या दोराच्या सायाने पर्वतावर चढायचं, वर गेलो तो दोर काढून टाकायचा. नालायक, तुम्ही जिथे शिकलात ना त्याला मानत जा. एका वेळेला शंकराचार्य असं म्हणतात, पितृद्रोही झाला तरी चालेल, उद्धार होईल, पण गुरुद्रोही झालेला उद्धार होत नाही. त्या पद्मपादाचार्याने जरा विद्वत्तेचा अभिमान झाला. पद्मपादाचार्य विद्वत्तेचा अभिमान झाला. शंकराचार्य म्हणे, अरे माझ्याजवळ राहून जर अभिमान होत असेल, येत असं झालं पेसायच्या शिटाखाली दारूच्या बाटली सापडली, याचा अभिमान गायब केला पाहिजे म्हणे. ऐका आता, शंकराचार्याने त्याला घेतलं, चल म्हणे समुद्राजवळ फिरून. सगळे शिष्य समुद्राजवळ फिरायला गेले. शंकराचार्यांकडे तो धर्मदंड होता. आचार्यांकडे दंड असतो, तो दंड होता. शंकराचार्य त्याला म्हणले, म्हणे हे समुद्रात बुडून आण दंड. त्याने तो दंड घेतला, समुद्रात असा बुडवला, बाहेर आणला. म्हणे बा, म्हणे काय ये दंड असा अगोदर कोरडा होता, आता ओला का बरं झाला? म्हणे स्वामी, त्याला पाणी चिटकून आलं, समुद्रातलं पाणी चिटकून आलं. म्हणे हा. मला सांग म्हणे, या समुद्रातल्या अथांग पाण्यापैकी कितवा भाग याला चिटकून आला? काय विचारलं? कितवा भाग? बाबा ते का सांगता येईल का बरं सांगता येणार नाही? अहो पाणी फार मोठं आहे म्हणे, कितवा भागच सांगता येणार नाही म्हणे. बावळ्या, ज्ञान अथांग आहे. अथांग ज्ञानातलं थोडस ज्या पाण्यासारखं तुला येतं, जास्त बावळटपणा कर जाऊ नको म्हणे. आणि असा अभिमान जाण्याकरता घालीन लोटांगण महाद्वारी विठोबा रखुमाई हरि जय जय ठोबा, हरि जय जय विठोबा रखुमा, हरि जय विठोबा रखुमा, विठोबा रखुमा, जय जय विठोबा रखुमा, हरि जय जय ठोबा, हरि 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 जय 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 रखुमा, हरि 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 विठोबा, हरि हरि जय 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 हरि 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 विठोबा, हरि जय 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 हरि 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 जय हरि जय 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 ठोबा, हरि जय जय विठोबा रखुमा, हरि जय 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 ठोबा, जय 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 ठोबा, हरि जय जय ठोबा, हरि जय जय विठोबा रखुमा, जय जय ठोबा, हरि जय विठोबा रखुमा, जय जय ठोबा, जय जय ठोबा रखुमा, जय जय ठोबा रखुमा, जय जय विठोबा रखुमा, जय जय ठोबा रखुमा, जय जय ठोबा रखुमा, जय जय ठोबा रखुमा, जय जय ठोबा रखुमा, कुंडली कमरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव राधा जय शनी नागाई माता की जय, हरि जय ठोबा रखुमा, घालीन लोटांगण महाद्वारी. खर तर हे जे हार टाकले जातात, हे हार टाकत असताना तुम्ही कीर्तनकार म्हणून कीर्तनकाराच्या गळ्यात कधीच हार टाकत नाही. कीर्तनकारामध्ये तुम्ही ज्ञानोबा तुकोबा पाहून हार टाकत होते. त्याचं उत्तर एवढा मोठा हार त्या दिवशी सुद्धा नव्हता. काढू का? विठ्ठल विठ्ठल राधा विठ्ठल विठ्ठल राधा
परिणाम. ऐका आता, विनोद वजा करा. परमार्थ हा दिसण्याकरता नसतो भाऊ. परमार्थ हा अनुभूतीचा असला पाहिजे. परमार्थ हा अनुभूती येण्याकरिता आहे. 40 वर्ष परमार्थ केला आणि काहीच अनुभवाला आलं नसेल तर तुझा परमार्थ वाया गेला, हे त्याचं उत्तर आहे. कांदा चिरला तरी डोळ्याद्वारे जर अनुभूती येत असेल तर परमार्थाची अनुभूती यायला नको का? साहेब, कालांतरात शेंदुडीमध्ये बदल होतो आणि काही परमार्थ आयुष्य जातं तरी बदल होत नसेल तर काय अनुभूती यांना आली? परमार्थामध्ये स्थित्यंतर झालं पाहिजे, पालट झालं पाहिजे, बदल झाला पाहिजे, परिवर्तनाची दशा दिशा झाली पाहिजे. अखंड कीर्तन सेवा, संत पूजा हे सगळं केल्याचा परिणाम आमच्या जीवनातलं दुःख गेलं आणि आमच्या जीवनामध्ये आनंद आला. आनंदी निर्भय असो भलते ठाई, सुख दुःखा नाही चाडाम्मा. परवा ज्ञानोबारायांचा संजीवन समाधी सोहळा पार पडला. साधू जीवन असं असतं. अशोच्यानन्व शोचस्त्वं प्रज्ञा वादंश भाससे, गतासुन अगतासुंच नानु शोचंती पंडिता, यथा लाभेन तोखे अलाभेन पारुके. मी माझ्या सद्गुरू तात्या श्रींच्या मुखातून असं ऐकले, साधूंना समाज दुःख देतो, काहीच वाजू नका. साधूंना समाज दुःख देतो आणि दिलंच पाहिजे समाजाने, असा माझा दावा, असं माझं मत आहे. का द्यावं समाजाने? का द्यावं समाजाने दुःख? भंगार लोखंड त्याला कस लावल्या जात नाही, कस लावल्या जातो साधूला. सोन्याला कस लावल्या जातो. सोन्याला कस लावल्यामुळे सोन्याने सोनारावर रुसायचं नसतं. अरे जी हातोडी तुझ्या हातात आहे त्याला कधी तापवत नाही. भल्या माणसात मला 4दा तापवतो, पाणी करतो, हे करतो, ते करतो, कस लावतो का? मी सोन्याशी असं बोलू शकतो, मी कस लावल्याविना समाजामध्ये तुझी किंमत सिद्ध होऊ शकत नाही. साधूंना कस लावल्या जातो. फळ असलेल्या झाडाला दगड मारल्या जातात विनाकारण नाही. साधू मोठं अंतकरण करतात, लोकांचे अपराध सहन करतात, सोशी जगाचे आघात. ही आपली परंपरा आहे. आपली त्या ज्ञानोबारांच्या परंपरेत आपण आहोत. बाबा, समाज त्रास देईल, यथा लाभेन तोखे अलाभेन पारुखे, ही परंपरा आहे. त्याही वेळेला त्रास देणार होते, आजही आहेत, 1000 वर्षापर्यंत ते पण राहतील. नुसते ते राहणार नाही, त्याही वेळेला संत होते, आजही संत आहेत आणि त्याही वेळेला संत राहतील. ज्ञानोबारायांना फार मोठा 14 वेळेला यमाला परतवणारा योगी ज्ञानेश्वर महाराजांचं पूजन करत असेल, स्तवन करत असेल, तर त्या स्तवनाचा ज्ञानेश्वर महाराजांना आनंद नाही. ऐकताय ना? त्या स्तवनाचं चांगदेवानी पूजन केलं, ज्ञानोबारायांना आनंद नाही. आणि मूर्ख समाजाने ज्ञानोबारांची झोळी फाडून टाकली, माधुकरी कालवली असेल मातीमध्ये, तर त्यांना ज्ञानोबारांना ते पण दुःख झालं नाही. दुःखापासनं बाजूला, आनंदापासून बाजूला, हे साधू जीवन आहे. परमार्थ केला की त्यांना आनंद आहेच. तुकोबाराय सांगतात, आनंदी निर्भय भलते ठाई. मग भगवान बोलायला लागले, म्हणजे महाराज, अहो हे सगळं तुम्ही जे बोलताय, जन्माला आल्याच्या नंतर सगळं देवाचं धर्माचं बोलताय तुम्ही, बाकी तुमच्या संसाराचं काय? तुकोबाराय सांगतात, संसाराविषयी मी बोलणारच नाही. म्हणे का बरं? आम्ही पाणीदार साधू आहेत. वमिली अण्णा लाळ न खोटे रसना, अंगण सुई आलिंगना प्रेताच्या, विष खाणी नागवे जळत. एक दृष्टांत सांगतो, एकच दृष्टांत ऐका, एकच दृष्टांत सांगतो संसाराविषयी. बापू माझ्याकडे पहा, तुम्ही खास ऐकणारे माझ्याकडे पहा, थांबा. संसाराविषयी आमचा भाव कसा आहे? म्हणे कसा आहे का? अंगण सुई आलिंगना प्रेताची. ज्ञानोबारांचं मत आहे. बाबा, मळ्यात घर असावं, नुकतंच 2-4 महिन्यापूर्वी लग्न झालेलं असावं, त्या घरामध्ये पती पत्नी दोघच जण असावेत, अमावस्या असावी, अचानक बायकोला अटक आला. हे ज्ञानोबारांचं वर्णन आहे का? आणि त्याची बायको मेली. 4 महिन्यापूर्वी लग्न झालं होतं, बायको मेली.
बायको मेली, लोड शेडिंग, लाईट गेली, घरामध्ये अगरबत्ती, मेणबत्ती, पेटी, काहीच साहित्य नाही, उजेड करण्याकरता प्रकाशमान साहित्य काहीच नाही. शिवाजीनगर आहे. मला सांगा ज्ञानोबारांचं काय नियोजन आहे भाऊ? ज्या बायकोला आलिंगन देण्याकरता अनेकदा तो एकांताचा आधार घ्यायचा किंवा इच्छा करायचा, आता एकांत पण आहे, बायको पण आहे, तो आलिंगन देईल काय? कुठून ज्ञानोबारांनी काढला असेल बाबा? डोकं चालत नाही. डोकं अंगणस्वी आलिंगना, प्रेताची आलिंगना म्हणजे बायको. बायको तर प्रेत असेल, त्याला आलिंगन देऊ शकतो का? त्या प्रेताविषयी त्याची जितकी घृणा आहे, तुकोबाऱ्या सांगतात संसार आम्हाला तसा वाटतो म्हणे. दुसरा एक मुद्दा सांगतो. संसारात सुख आणण्याचा दुःख हे परिस्थितीजन्य आहे की मनस्थितीजन्य, असा भला मोठा प्रश्न आहे. मला वेळेचं बंधन म्हणून तुटक तुटक सांगतो मी. संसारात सुख आणण्याचं दुःख परिस्थितीजन्य की मनस्थितीजन्य? तुमचं काय मत आहे? संसारात सुख दुःख परिस्थितीजन्य की मनस्थितीजन्य? मनस्थितीजन्य. याच्याकरता दुसरं एक उदाहरण सांगतो तुम्हाला. एका मुलीचं लग्न झालं. कोणाचं? मुलीचं. पूर्वी पूर्वी मुलीचे लग्न व्हायचे ना, तेही तुकोबारांनी सांगावं. साळंकृत कन्यादान तेही सांगावं महाराजांनी. खरं तर कन्यादान आहे, आता ते दान राहिलंच नाही भाऊ. कवड आली काय निगडा तुम्ही पोर? दान दान लोकांनी, मी खरं दाता तोच एक दान आपण घेणार, तो पण चुकलो. दान दान राहू दिलं लोकांनी. आता 20 तारखेला ते तर कुठे लोकांनी दान ठेवलं? मला सांगा ना. आता आला असतो कुठे दान ठेवलं लोकांनी? पैसे घेतले. शरम, लाज वाटली पाहिजे. लाज. मी बोलू शकतो देवीच्या दरबारामध्ये, ती मला काही कमी देणार नाही किती बोललो. आणि मी जास्त गरम बोलल्यावर होतं काय, लोक मला आमंत्रण देत नाही. याच्या पलीकडे काय होतं आपलं? काय नाही. आता चुकडा म्हणे पाणीचं नव्हतं तर पाणी चढा देस. मी 40 वर्ष झाले तेच काम करतो. नवीन वावर तयार करतो आणि तिथे पाणी टाकतो, बागेत तयार करतो. मला सवय ती कोरडवावर घ्यायची आणि बागेत करायची. बाबा कधीच गांगरलो नाही मी. सत्य सांगे त्याच्या काय होत नाही. येऊ तर आगे येते ते, तो का म्हणे सत्य सांगे. 500 आणि 1000 रुपये घेतले, लाज वाटायला पाहिजे. एकाला म्हटलं काल तुला काही शरम? तो म्हणे शरम तू उसे आती जो शरम से शर्माता, हम तो बेशरम की औलाद, हमें शरम शर्माती. पैसे पैसे विनोदाने बोलू. आपल्याकडे हे आलेत, बाबा पण आलेत, तुम्ही पण आलेत. फक्त तुम्ही आले नाही माझ्या घरी, माझा राग येतो. या एक दिवस आहे तो 16 आहे तो 16. आपल्याकडे जर्मन शेपर्ड कुत्रे आहे ना, आणि ते रात्रीवरून आणले. कोणाकडनं? नामदेव महाराजांकडनं. जर्मन शेपर्ड कुत्रे. बाबा ते कुत्र मागे विकलं मी शेवाळीला, 15,000 ला गेलं. कळत असेल तर पहा तुम्हाला, बरोबर ना. म्हण कुत्रा 15,000 लिका तुही. अजून कितलं टाकी टाकी बोलू. ऐका 2-3 मिनिटं बोलणं करा. मुलीचं लग्न झालं, शास्त्री गेली. भला धुण्याचं पातेलं घेतलं आणि विहिरीवर कपडे स्वच्छ करण्याकरता गेली. सगळे कपडे स्वच्छ केले. त्यात नवऱ्याचा शर्ट हाती आला, त्याला जास्त साबण लावला. ती पहिल्यापासून पद्धत आहे. कपडा असा वाळत टाकला. 10-5 मिनिटात कुठून तरी वाऱ्याची झुळक आली, तो शर्ट उचलला, वाऱ्याने ते विहिरीत गेला. 25 फूट पाणी होतं. विहीर तळाला गेला. बाई रडायला लागली. कोणीतरी गुरा केला आणि तो म्हणता ताई का रडतात? म्हणे काही नाही, त्यांचा शर्ट विहिरीत गेला, घरी मला त्रास होईल. तो म्हणे टेन्शन घेऊ नको. त्याने 10 दिवशी कपडे काढले, उडी मारली. पुण्याचं ज्ञान तळाला गेला आणि तो शर्ट काढून अलगत त्या बाईकडे. बाई हसली, बरं झालं भाऊ तुम्ही आले, शर्ट भेटला. तो शेजारी गुरं चारत होता. 20 मिनिटांनी पुन्हा ही बाई सुंदून रडायला लागली, जोर जोरात रडायला लागली. तो म्हणे अरा अजून काहीतरी कपडा गेला असेल. ताई माझे कपडे ओले, खबर रडता तुम्ही, सांगा आता काय गेलं विहिरीत मला सांगा. मी उडी मारतो ना, रडू नका तुम्ही, रडू नका. ती म्हणे कोणताच कपडा गेला नाही. मग रडायचं काय कारण? ती म्हणे बेकार कारण आहे. ऐकत राहा,
म्हणे काय कारण रडायचं? ती म्हणे रडते याच्याकरता भाऊ, ज्यावेळेला पहिल्यांदा माझ्या नवऱ्याचा शर्ट तळाला गेला होता ना, म्हणे हं, त्यावेळेला त्या शर्टामध्ये जर माझा नवरा राहिला असता तर ही परिस्थिती का मनस्थिती? तुकोबा राय सांगतात त्या संसाराविषयी आमची मनस्थिती अशी असल्या कारणाने अनेक सायास न करी न धरी आस होईन उसा सर्व भावे. म्हणे का महाराज, मग चौथा जो पुरुषार्थ आहे त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? मोक्ष आम्हा घरी मोक्ष आम्हा घरी नाही काय मोक्ष आम्हा घरी कामारी दासी. मोक्ष आम्हा घरी कामारी दासी. मोक्ष 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 कामारी गे दासी. मोक्ष घरी कामारी गे दासी. मोक्ष मोक्ष घरी कामारी गे दासी. मोक्ष घरी कामारी गे दासी. मोक्ष घरी कामारी गे दासी. मोक्ष मोक्ष घरी कामारी गे दासी. मोक्ष कामारी गे दासी.
मोक्ष आम्हा घरी कामारे गे दासे होय सांगवायसी तुका म्हणे. हेमंत महाराजांचं म्हणणं होतं की पूजनीय स्वामी श्री महंत गणेशानंद पुरीजी महाराजांनी मृदंग वाजवावा असं मत होतं. नुसतं आपण त्यांच्याकडे बोर्ड दाखवलं तरी वाजवल्यातच जमाय. दादा महाराज आपले हां दादा महाराज का बरं बरं. श्री तुकोबाराय सांगता देवा मला मोक्षाची सुद्धा गरज नाही. मुखी नाम हाती मोक्ष. फक्त मला जन्म घेऊ दे. फक्त मला जन्म घेऊ दे. तुझी चरणसेवा कीर्तनादी अभिमान जाण्याकरता लोटांना हे सगळं करण्याकरता मला दास व्हायचं. आणि महाराज या अभंगामध्ये दास्यभाव व्यक्त करतात. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली. पूजनीय एका संताकडे अनेक संत येत राहतात. हे आजच्या दिवसाच्या वातावरणावरून आपल्या ध्यानात आलं असेल. पूजनीय स्वामी श्रीमहंत या सगळ्या साधूंच्या उपस्थितीमध्ये न जाणू एवढे साधू एकत्र येणं म्हणजे आपल्या दृष्टीने हा छोटा कुंभमेळाचे असं म्हटलं की ते वावगं ठरलं. कुंभमेळाचे बाबा काय सांगू. आणि हे लवकर तसं 2-5 मिनटं तुमचे 5 मिनटं थोडी जास्त घेतले त्याच्याबद्दल मला क्षमा असावी. याच्यानंतर आशीर्वचन आशीर्वाद तया जाती आवडीची ती देवाची कल्याण त्या सुशे